मी विश्वनाथ पवार आज मी माझ्या मावशीच्या घरी आलेलो आहे। या आमच्या आईच्या मावशीची मुलगी म्हणजे माझी आई आणि ह्या सख्या मावस बहिणी। मावशीकडे जय भीम कर। पेपर वाचते सम्राट हे तिला नेहमी बाबासाहेब आंबेडकरांची चळवळीचे पेपर वाचल्याशिवाय जमत नाही। त्यामुळे इथे आता ती अनिल दादाकडे आहे आणि ती नेहमी अनिल दादा पण तिला हा सम्राट घेऊन येतो आणि ती चिपळूणची असल्यामुळे तिच्याकडे सागर देखील पेपर आहे। हा सागर देखील पेपर आहे। असं तिला मला वाचायची आवड आहे। वाचायची आवड आहे। मावशी आपलं गावाचं नाव काय? माझ्या मायेचं नाव कुरवल खेड हा आणि सासरचं नाव हा मुसाड. पेपर खाली ठेवा। सासरचं नाव मुसाड मुसाड आणि माहेर कुरवलखेड कुरवल खेड असं। सासर मुसाड चावल. मग तुमचं लहानपण कसं गेलं? चांगलं मस्त गेलं। शेती करून. शेती करून बाबा कुठे गावी असायचे हो आणि नंतर तुम्हाला ते दिले कुठे? मुसाडमध्ये। मुसाडात दिले मुंबईला. हा आता तुमच्याकडे लोक बघतायत की व्हिडिओ चालू आहे हा केसरपणे नाही काय नाही. असं चालतं 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 कोणी हसणार नाही। आता तुमचे मिस्टर म्हणजे माझे काका हा हे कवी आणि गायक होते। कवी आणि काय हा त्यांच्याविषयी काय सांगा तुम्ही? काय सांगतात? कव्वाली करायची ना? ते बघ कव्वालीचा खूप व्हिडिओ होता का? चलो तो काकांच्या फोटोवर फोटो मार। ते काका हे स्वभाव कसा त्यांचा होता? बाबासाहेबांच्या चळवळीबद्दल काय गीत गाय भरपूर गायचे। बाबासाहेबांचीच गाणी गातात बाकी गात नव्हते। त्यांचा आवाज कसा होता? आवाज काय भारी होता। तू बघतलाच नाही पण त्यांच्याबरोबर खूप वर्ष संसार केल्यामुळे आज ते नाहीत। हे निश्चितच ते वेदना होत आहेत नाही का? पण आता त्यांच्या पाठीमागा घरी सुनील दादा पण गाणी गातो ना? हो तो आता मावशीचा मोठा चिरंजीव सुनील दादा तोही आजारी असल्यामुळे सध्या त्याचे गाणी बंद आहे। तो मोठा ऑर्केस्ट्रा कलाकार होता आहे आणि आंतरराष्ट्रीय अनेक देशामध्ये तो त्याने गीत गायनाचे कार्यक्रम केले। त्याचा म्युझिक मास्टर नावाचा ऑर्केस्ट्रा होता आहे पण आता अनिल दादा पण त्याच्याबरोबर काम करतो। अनिल दादा एसीडीटी मध्ये आहे। मग आता सध्या तुम्ही पनवेलमध्ये आहे पण तुमचं सगळं घरानं बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत काम करते। कोण कोण माहेरची कोण कोण करायचे? बाबा भाव सगळे। भावाचं नाव काय? पवार. काशीनाथ भिकुराम पवार। ते काय करतात? आता घरी बेस्टीत कामाला बीएसटी कामाला आणि आपल्या सामाजिक चळवळीचं काम करायचे। आणि दुसऱ्या भावाचं नाव काय? संजय संजय। संजय विक्रम पवार. बहिणी बाबा मी आता हे समोर व्हिडिओ कॉल करते ती कोण आहे? माझी नात आहे. नात आहे सलोनी। हिचं नाव सलोनी। जय भीम। आणि मला सांगा माहेरची लोक पण चवळी काम करायची आणि सासरची पण आणि तुमचे मिस्टर एकदम आघाडीचे काय? पूर्वी कुठे मुंबईला राहायचे? तुम्ही कराचीला होतात? मग म्हणजे आमचे काका कराचीला होते पूर्वी। मग हिंदुस्थान पाकिस्तान झालं ना हा मग ते लोक आलं मग दिला मग डिला रोडला। मग डिला रोड नंतर तिकडे कव्वाली करायची का? हो चाळीमध्ये कोणाचं बारसं असू दे लग्न असू दे त्यांच्यात करायचं। त्यांच्या गाण्यात एखादं गाणं आठवतं का तुम्हाला? एखादं गाणं त्यांनी लिहिलेलं असं तुमच्या आवडीचं कुठलं गाणं होतं ते गायचे? कोणतं कोणतं लक्षात नाही? ओके। आता तुमचं वय किती आहे? 80 चालू आहे। ओके। मग डिला रोड नंतर तुम्ही कुठे गेला? आम्ही याला नागाबाबा नगर। कुठे? नागाबाबा नगर कुठं माहिती? कुठे आलं ते? कुठे आलं? याला
चारकोपला नंतर वडाळ्याला गेलो होतात ना, वडाळ्याला राहिलो, बीबीडी कॉलनी, नंतर कोरबाबीनगरला पण राहिलं, राहिलो, नंतर नागाबाबा नगरला तिकडे गेलो, याला. बोरीला, पुढे नागाव नगर मी पण पहिल्यांदा ऐकलं, नंतर गोराईला गेला. मग तुम्ही दर दिवस हे सम्राट वाचता? कोण आणतो पेपर, कोण आणतो आणि मी पण आता पनवेल आवडतं का? पण सम्राट का नेहमी सम्राटच का वाचतात नेहमी? नाही, सम्राट वाचते, सागर पण वाचतात. सागर म्हणजे बाबासाहेबांच्या चळवळीचं पेपर वाचायला कसं वाटतं? मला पहिल्यापासून. तुमचे वडील पण ते बाबासाहेबांचे फार आम्ही चांगले होते. घरवाले पण हे पूर्ण दोन्ही घरातून माहेरात आणि सासरमध्ये सगळी चळवळ होती. बाबासाहेबांचे काहीच नाही. असं दीक्षा जशी घेतली ना आम्ही, आम्ही हिंदू धर्माचं नावच नाही आतापर्यंत मी नाही. वा, मग कुठल्याच प्रकारच्या अंधश्रद्धा तुम्ही पाळत नाही? कोंबडं कुत्र काय कापता का? काय कोण आजारी पडलं तर इकून काढता का? अजिबात नाही, कधीच नाही. कधी ते काय पत्रिका काय ते म्हणतात ते तसलं काय बघितलं का कधी? तो फोन लाव द्या जरा. आता मावशीचा आता फोन आलेला आहे आणि मावशीचा फोन आलेला आहे. तर ती आता लेकीकडे वाटतं बोलते. कुणाला फोन आलाय? हा, लेकीचा फोन असतो. तुला पेपर म्हणतो सम्राट आवडतो, मला पहिलेपासून. व्हिडिओ करतोय. लेकीचा फोन आल्यामुळे ती आनंदी दिसते चेहऱ्यावर. आता चेहऱ्यावर हसणं आलं, बरोबर ना? नाही अजून. हो ना, आम्ही जेवलो ना अजून. इकडे ते माझ्याकडे येतो. तर विषयनात बोलतायत, त्यांना लेट होईल, 2 वाजतील. मावशीचा व्हिडिओ चालू 2-1:30 वाजतील. आणि त्यात इथे मी मावशीचा व्हिडिओ करतोय, तुझा फोन लाईव्ह आहे, मी जे काय आता बोलतोय तेही व्हिडिओ चालू आहे. लेकीचा फोन आल्यामुळे ती खूप हसलेली आहे, खुश दिसते, सम्राट वाचते. ठेवतो, नंतर बोलतो. ठेवला, नंतर बोलतो. तिथे व्हिडिओ चालू आहे. मावशी बोला. मग मोर्चाला वगैरे तुम्ही जायचे का? कुठल्या मोर्चाला गेले का आठवतंय? 6:30 जाता मोर्चाला गेला असेल ना, लीला रोडला राहायचे म्हणजे, बरोबर? मध्ये आलं का? सखूबाई मोहिते, म्हणजे बाबासाहेबांच्या काळातली सखूबाई मोहिते. मला तेच ऐकायचं आहे. ती कुठे राहायची? लीला रोडला राहायची. त्या कोण होत्या? सखूबाई मोहिते कोण होत्या? बघा, सखूबाई मोहिते सगळी गेली, 32 नंबरात राहायची. सगळी गेली, मग आम्ही पण गेलो. असं ते सखूबाई मोठी कुठे 32 नंबर मध्ये राहायची का लीला रोडला? हो, मग असं म्हणजे बाबासाहेबांच्या काळातल्या ज्या महिला होत्या त्यात शारदाबाई दाणी, मुंबईच्या सखूबाई मोहिते, लीलाबाई कसबे, आणखी विमलताई रोकडे. नेहमी ना आरती काढली ती, फार मोठी आरती यात्रा झाली. हो, येतात बसून तिला म्हणजे मावशी अशी पडते, सखूबाई मोहिते यांचं डिझेल झाल्यानंतर फार मोठा रथयात्रा काढण्यात आली आणि रथयात्रा फार मोठी झाली, होय ना? चांगली लीडर होते म्हणजे त्या काळातल्या, होय ना? भाषण तिथेच आहे. बाबासाहेबांच्या बरोबर आणि बाबासाहेबांच्या जे चळवळीतली सहकार्य होत्या त्यात महिला, सखूबाई मोहिते एकदम आघाडीवर त्यांचं नाव होतं. म्हणजे महिलांचं फार मोठं, म्हणजे बाबासाहेबांच्या बाजूने म्हणजे हो ना? लीला रोड म्हणजे त्या काळात चळवळीचा बालेकिल्ला ना?
नाही पण काकांनी त्यावेळेला कोणाकोणाबरोबर कवाले घेतल्या काय आठवतंय? म्हणजे या काय ते आठवत चौडी शंकर कोण होते? चौघी शंकर चामाल होता, पण बौद्धांची गाणी लई गायचे. हा म्हणजे आपण जातपात मानत नाही, माणसाला जात नसतात. ते आंबेडकरी चळवळीतले काम करायचे बरोबर. लई. चौडी शंकर एकदम त्या काळात आघाडीत. आणखी चौघी शंकर आणि राजे जाधव पण राहायचे ना डिलावटला? राजेश जाधव नाही हे गोपचंद रुके. हा, ते. गोपचंद रुके डिलावटला राहायचे का? हो आठवतंय. आणि कर्टेलवाले सगळ्या गोविंद मशीनका बरोबर सगळीकडे गायला जायचं. मशिदर साहेबांबरोबर पण गायला जायचे. यशराव यशवंत श्रावण यशवंतींबरोबर दादा श्रावण दादा यशवंतींबरोबर गायले. वा वा छान. गोविंद दादा मशिदकरांबरोबर, नवनीत करेंबरोबर हे ऐकून मला माहिती होतं. जायचं त्यांच्या कवाल्यांना जायचं. कवाले जायचे. ओके. पण ह्या चौघी शंकर ते स्वतः गायचे. स्वतः गायचे त्यांच्याबरोबर. बरोबर गायचे. आणि त्याची गाणी गाणी काय यांची रमेश शेलवे. रमेश शेलवे तर त्यांचं ते हो ना, कवी रमेश शेलवे हा. मंडणगडचे. आणि मोठे कवी प्रतिभावंत कवी. आणि या बिचारा काय पेटीवाला पेटीवाला कोण? आता त्याचं नाव दाजी. दाजी तर सांगा ती हा पण पेटी अरे या असं विसरलं. तबलचे कोण होते? तबलजी ते होते, दुसरं कोण. हा. आणि ज्ञानेश पुणेकर वगैरे. ज्ञानेश पुणेकर दादा यायचे तुमच्याकडे ना? मग राहिला आहे ना भांडायचा तो. तुमच्याकडे घरी येऊन भांडायचे भांडला एक दिवस मला तुम्ही यायचं ना आमच्या घरी. का? तुम्ही आमच्यावर हे करता. हा, हे काय आणि कडक होते कडक होते कडक होते. दोनदाच आला तो, पहिला आला तर सांगतो ना, माझा आला पण राहिला तुमच्या सगळे कवालवाले लोक तुमच्या घरी येणं जाणं असायचे. मग आणि त्याच्यानंतर मग सुनीलदा ऑर्केस्ट्रा जायला लागला है ना. सुनीलदाचा ऑर्केस्ट्रा पण मुंबईमध्ये फेमस होता. मग तो सगळ्याला भरपूर गायक. बाहेरगावी गेला. भरपूर कवी गायक तुमच्या घरी यायचे. बापा बरोबर तो जायचा ना. हा भरपूर कवी गायक यायचे ना. ओके. बरं वाटलं मी आज आमच्या मावशी बरोबर तिची थोडीशी मुलाखत घेतली. जय भीम. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा. जय भीम.